श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत सार अध्याय 12. श्री दत्तानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद. श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्तभक्त होते. त्यांना बालपणी स्पष्ट बोलता येत नसे. शब्दतोत्रे येत, त्यामुळे मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत. त्यांना एक अनामिक आजार झाला होता. 5 वर्षापासून तो वाढू लागला. 1 वर्ष लोटल्यावर 10 वर्षे उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता. ज्यावेळी ते 10 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात 50 वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती. त्यावेळी बापनाचार्युలు पिटिकापुरात यज्ञ करीत होते. त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींचा वडिलांनी त्यांना पिटिकापुरात नेले. यावेळी श्रीपाद प्रभूचे वय 6 वर्षाचे होते. यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते. तुपाचा 1/3 भाग घरी लपवून ठेवून 2/3 भाग तो ब्राह्मण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे. यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले. त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते. हा चिंतेचाच विषय होता. यावेळी बापनाचार्युनी श्रीपाद प्रभूकडे हेतू पुरस्सर पाहिले. श्रीपाद म्हणाले, काही चोर माझे धन अपहरण करीत आहेत, परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही. योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन. त्याच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे. एवढे बोलून श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणास बोलवून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले, आई गंगामते, यज्ञांचा निर्वहणासाठी लागणारे धृत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पय्या देऊन टाकतील. ही श्रीपादाची आज्ञा आहे. हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखविले आणि त्यांनी ते मान्य केले. त्या वृद्ध ब्राह्मणासमावेत 4 अन्य ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले. ते पत्र तीर्थराजास समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले. जल आणीत असतानाच सर्वांच्या समोरच त्या जलाचे तूप झाले. त्या धृताचा आहुतीने यज्ञाची सांगता झाली. सर्वजण आनंदित झाले. वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले. धृत ओतत असतानाच त्याचे पाण्यात रूपांतर झाले होते. दत्तानंदाच्या पित्याने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले. ते म्हणाले, थोडा वेळ थांबा, रोगाचे निवारण होईल, तोत्रेपणा निघून जाईल, एक घर जळणार आहे. प्रभूंची वचने अनाकलनीय होती. त्याच वेळी तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला. तूप चोरल्यामुळे काही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता. श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, आजोबा, परमपवित्र अशा यज्ञासाठी जमवलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले. अग्निदेवाला भूक आवरली नाही. धर्मानुसार त्यांना मिळवायला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवीत आहेत. श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला. श्रीपाद पुढे म्हणाले, तुझे घर भस्मसात झाले आहे, त्याचे थोडे भस्म घेऊन ये. प्रभूच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला. ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभूंनी दत्तानंदास पिण्यास दिले. अशा प्रकारे भस्म मिश्रित पाणी 3 दिवस पिल्यानंतर दत्तानंदाचा तोत्रेपणा पूर्णपणे नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या दिव्य हात दत्तानंदाच्या शिरावर ठेवून शक्तिपात केला, ज्यांच्या योगाने ते ज्ञानसंपन्न झाले. त्यानंतर प्रभू म्हणाले, आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून लोकांना तारशील, धर्मबोध करशील. तू आणि हा ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता. व्यापारात वैषम्य आल्या कारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता. एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणास घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खीरीत विष कालविलेले होते. ती खीर खाताच तो ब्राह्मण अल्पावधीत मरण पावला.
तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर अन्य लोकांकरवी जाळून टाकले होते. त्यात तुझी पत्नी जळून मेली. तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास. पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले. तुझे घर या ब्राह्मणाने पूर्वजन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले. या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधातून मुक्त केले आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले. तो वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंना शरण गेला आणि त्याने आर्तभावाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली. दयागण प्रभूंनी त्यास बोध करून क्षमा केली. नरसिंहवर्मांनी त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले. प्रभूंच्या लीला अगम्य, अनाकलनीय आणि दिव्य स्वरूपाच्या आहेत. हेच खरे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.